सप्रेम जय भीम। काल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक महत्त्वाचा निर्णय राखीव जागासंबंधी घेण्यात आला आणि त्यामध्ये असं शासनाने सांगितलं की राखीव जागावर अर्ज केलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांची यापुढे खुल्या प्रवर्गामध्ये निवड होणार नाही। अशा प्रकारचा एक मनमानी निर्णय, गैरसंविधानिक निर्णय कालच्या महाराष्ट्र शासनाच्या बैठकीत घेण्यात आला। याचा अर्थ असा आहे की खुला प्रवर्ग याचा अर्थ महाराष्ट्र शासनाला नीट लावता आला नाही। खुला प्रवर्ग म्हणजे या आरक्षणाच्या शिवाय किंवा सगळ्यांसाठी खुला, आरक्षणवादी आणि आरक्षण नसलेले अशा सर्वांसाठी खुला असलेला त्याला आपण खुला प्रवर्ग किंवा ओपन कॅटेगरी असं म्हणतो। आणि या ओपन कॅटेगरीमध्ये जे राखीव जागांमधून विद्यार्थी जास्तीत जास्त मार्क घेतात अशा विद्यार्थ्यांची निवड ही खुल्या प्रवर्गात देखील होत असते। आतापर्यंत तेच झालेलं आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने अतिशय मनमानी पद्धतीने हा निर्णय घेतला। या निर्णयाचा परिणाम कोणाकोणावर होणार आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। महाराष्ट्रामध्ये एकूण 72% आरक्षण आहे मित्रांनो। 72% आरक्षणामध्ये 13% एससी आहे, 7% एसटी आहे, 32% ओबीसी आहे। त्याच्यामध्ये ओबीसी, एसबीसी, भटके विमुक्त हे सगळे 32% आहेत। हे झालं 52%। त्याच्यानंतर 10% ईडब्ल्यूएसला आहे आणि 10% मराठा आरक्षण आहे। अशा प्रकारे 72% म्हणजे आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या 72% या संवर्गातील विद्यार्थ्यांवर हा परिणाम होणार आहे। हे विद्यार्थी उरलेल्या 28% मध्ये स्पर्धा करणार नाहीत, अशा प्रकारचा तो निर्णय आहे। मित्रांनो, हा निर्णय फक्त एका बौद्ध किंवा मातंग किंवा चांभार किंवा अशा एका जातीसाठी नसून हा आरक्षण घेणाऱ्या 72% मधल्या सर्व एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी, अल्पसंख्याक, मराठा या सर्व जातींच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय आहे। म्हणून आपल्याला एकच सांगायचं आहे की महाराष्ट्र शासनाने काल जो राखीव जागांमधील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गात नियुक्ती देण्यात येऊ नये अशा प्रकारचा जो निर्णय घेतला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला माननीय आरडीसी यांना भेटून निषेध व्यक्त केलेला आहे। या सर्व संघटनांनी या ठिकाणी सोबत येऊन पुढील काळामध्ये याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन उभा करण्याचा निर्धार केला आहे। एवढंच या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। जय भीम।